नमस्कार मंडळी. लपंडाव या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं. आता सखी म्हणते, अच्छा म्हणजे तू माझ्या गाडीसमोर येणं, मी त्याच रोडनी जाणं आणि माझ्या गाडीचा टायर पंक्चर होणं, हा सगळा काही योगायोग नाही, एवढं मला कळलंय. हे सगळं काही तू मुद्दामून घडवलं आहेस, असं आता त्या कानाला बोलतच असतात. आणि काना त्यांच्याकडे बघून स्मित हास्य करत असतो, पण त्यांना तो एका शब्दाने काहीच बोलत नाही. फक्त सखीचं सगळं काही बोलणं तो ऐकून घेत असतो. आणि सखीला पण नंतर कसं तरी वाटतं की काना काहीच बोलत नाही आहे. दुसऱ्या बाजूला सरकार आता नंदामावशीशी बोलत असते, म्हणत असते, आता जी सखी आहे ती मला बोलली की मला आई संध्याकाळी थंड दूध दे. मग आता त्या थंड दुधात मी काहीतरी मिक्स करणार आणि ते मी सखीला जाऊन देणार. आणि हे सगळं काही सखीची कामवाली पाहते, ऐकते. आणि मग नंतर सरकार जी आहे ती म्हणते, मग सखी गाढ झोपेत जाणार, असं आता त्या नंदामावशीला सांगत असतात. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला काय वाटतंय, सखीची कामवाली आहे ती सखीला जाऊन सगळं काही सांगेल का? ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.